गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार मंडणगड तालुका येथे राज्य कार्यकारिणी सदस्य दलित मित्र कोकणचे ज्येष्ठ नेते दादासाहेब मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय भांते यांच्या उपस्थितीत एक दिवसा लक्षणीय उपोषण आणि ठिय्या आंदोलन करताना रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस नगरसेवक आदेश भाऊ मर्चंडे, तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, सरचिटणीस रामदास खैरे, कार्याध्यक्ष संदेश खैरे, जिल्हा संघटक विजय खैरे, युवक अध्यक्ष संकेत तांबे, सरचिटणीस संकेश कासारे, कोषाध्यक्ष गौरव मर्चंडे, प्रसिद्ध प्रमुख विधान पवार या आंदोलनात ॲडव्होकेट दिलीपजी काकडे साहेब यांचे व जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले। जो सुरू आहे आणि याच्या विरोधातील ही भूमिका पूर्ण देशभरात चालू असताना मंडणगड तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी जी भूमिका घेतली आहे की पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण असेल, आमचं ठिय्या आंदोलन असेल, अशा स्वरूपात आंदोलन करून महाविहार बौद्धगया येथील महाबोधी विहार मुक्त कसं होईल यासाठीचं हे आमचं आंदोलन आहे। याची आम्ही प्रत तहसीलदार साहेबांना दिलेली आहे। तहसीलदारांच्या मार्फत हे आमचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांच्याकडे जाईल आणि त्यांच्या वतीनं हे आमचं म्हणणं, ही आमची भूमिका, ही आमची मागणी ही आपल्या देशाचे महामहिम राष्ट्रपती मॅडम यांच्याकडे जाईल, त्यानंतर देशाचे प्रधानमंत्री यांच्याकडे जाईल, बिहार राज्याचे राज्यपाल, बिहार राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन, ही आमची मागणी, इथल्या बौद्ध समाजाची मागणी आम्ही देण्यासाठी थोड्या वेळ आत्मही जाणार आहोत। या आंदोलनाला आज आम्ही शांती जरी असलो तरी भविष्यात मागणी मान्य न झाल्यास बौद्ध समाजाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे जी आंदोलन होती शांतीने होऊ दे, उग्र होऊ दे, रस्त्यावर होऊ दे, त्या सर्व आंदोलनात मंडणगड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आमचे समस्त कार्यकर्ते, समस्त आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समवेत ताकदीनिशी आंदोलनात आम्ही उतरणार आहोत। जय भीम। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, मंडणगड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।